हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आमची ही पूर्ण फॅमिली या छोट्याशा क्यूट अशा बेबीला घेऊन पुन्हा एकदा आउटिंगला निघाली आहे। तर आज हे बेबीचं सेकंड डे ऑफ आउटिंग असणार आहे आणि आज आपण ज्या प्लेसवर चाललो आहे तर त्या प्लेसवर आपण खरं तर इव्हिनिंग वॉक करायला चाललो आहे। पण ती प्लेस अतिशय सुंदर आहे, म्हणजे त्या प्लेसवर जो सनसेट होतो तो खूपच सुंदर असा सनसेट दिसतो तिथे। सो व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला तो सुंदर असा सनसेट पाहायला मिळेल। सो या कारमध्ये आता लिंडन दीदी, मम्मी आणि छोटासा आपला बेबी असे सगळे काही जाणार आहेत। त्याची कार सीट, बेबीची कार सीट इथे लागलेली आहे आणि बेबी एकदम कम्फर्टेबल बसलेला आहे कारमध्ये। आणि आज मेन म्हणजे दीदी ड्राइव करणार आहे। आफ्टर डिलिव्हरी दीदी फर्स्ट टाइम ड्राइव करणार आहे आज। तर चला, इथे आता अर्धी फॅमिली तर एका कारने चालली आहे। आता मागून मी, हितेश आणि पप्पा असे आम्ही सगळेजण उबर मधून जाणार आहोत, कारण की आपण जी गाडी रेंट केली होती तर ती 2-3 दिवसासाठीच रेंट केली होती आणि ती आपण आता रिटर्न केली आहे। त्यामुळे आज आपण इथे उबरने जाणार आहोत आपल्या त्या लोकेशनला। सो इथे ही आपली उबरसुद्धा आलेली आहे आणि आता आपण या उबरने आपण त्या लोकेशनला लवकरच पोहोचू। सो तुम्हाला इथे लोकेशनचं नावसुद्धा दिसलं असेल, न्यू कॅसल म्हणून या लोकेशनचं नाव आहे। आणि दीदी आणि लिंडनसुद्धा जस्ट पोहोचले आहेत, ते बघा समोर त्यांची गाडी तिथे पार्क झाली आहे। तर इथे कॅनडामध्ये आणि US मध्ये कार सीट ही कंपल्सरी असते बेबीला। आणि हे बघा, आल्या आल्या आम्ही सर्वात आधी तर बेबीची सोय केली, म्हणजे बेबीला कार सीटमधून काढून या स्ट्रोलरवरती ठेवलं। आणि इथे हे असंच करावं लागतं, बेबीला तुम्ही असं हातात जास्त वेळ कॅरी नाही करू शकत। सो आयदर बेबीला स्ट्रोलर किंवा मग कारमध्ये असताना कार सीट लावावी लागते। सो न्यू कॅसल म्हणून इथे ही अशी काहीशी कम्युनिटी आहे आणि त्यामध्येच हा असा काहीसा इथे नेचर एरिया आहे। हे बघा, तुम्ही कम्युनिटीमध्ये घरं बघू शकता, एवढी सुंदर सुंदर घरं आहेत इथे। आणि बाजूलाच इथे असा हा ओंटारिओ लेक आहे, म्हणजे ओंटारिओ लेक एवढा मोठा आहे की प्रत्येक प्लेसवर आम्ही जातो तेव्हा हा लेक दिसतोच दिसतो। सो खूपच मोठा असा हा लेक आहे। तर आता इथे मम्मीला फोटोज काढायचे होते हितेश बरोबर, तर त्यामुळे दोघंही तिथे लेकच्या जवळ गेलेत। तर ही प्लेस खरंच खूप सुंदर अशी आहे, म्हणजे वॉकसाठी वगैरे। आणि इथे सनसेट खरंच खूप सुंदर असा दिसतो आणि खूपच असं शांत असं वातावरण होतं इथे। हे बघा, इथे सनसेट आता होणारच आहे थोड्या वेळात। सो इथे असे हे प्रत्येक पार्कमध्ये किंवा कोणत्याही नेचर एरियामध्ये असे काहीसे बायनोक्युलर्स ठेवलेले असतात, जेणेकरून आपण बर्ड वॉचिंग करू शकतो, साईट सीइंग करू शकतो आणि इथले छान असे दृश्य पाहू शकतो। तर चला, आता जास्त काही बोलत नाही, तुम्ही इथल्या व्ह्यूचा आनंद घ्या। मी तुम्हाला इथे वॉक करता करता पूर्ण ही प्लेस दाखवते।
सो चला आजचा हा व्हिडिओ आपण इकडेच संपवूया। खरंच एक संध्याकाळ अशीही जी की आम्ही फॅमिलीसोबत स्पेंड केली आणि आता आम्ही पुन्हा एकदा घरी जायला निघालोय। सो इथे आम्ही जाताना मम्मी पप्पांना उबर करून दिली जेणेकरून ते लवकरात लवकर घरी पोहोचतील आणि आम्ही मागून मी दीदी लिंडन आणि हितेश असे आम्ही एका रेस्टॉरंटला जेवण पिकअप करून मग घरी जाणार होतो। तर त्यामुळे आम्ही मम्मी पप्पांना आधीच पुढे पाठवलं। सो आता इथे आम्ही जेवण पिकअप करून घरी चाललो आहे आणि घरी जाऊन आम्ही मस्त असं सगळ्यांनी मिळून डिनरसुद्धा केलं। तुम्हाला आजचा हा सिंपल असा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की तुमच्या कमेंट थ्रू कळवा आणि जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।